चला आज आपण इव्हनिंग स्नॅक्स बनवणार आहोत। संध्याकाळची भूक लागते तेव्हा झटपट असं नाश्त्यासाठी आपण स्नॅक्स बनवणार आहोत। अगदी सोपा आणि झटपट होणारा पदार्थ आहे। त्याच्यासाठी बटाटा उकडून घ्यायचा आहे, किसून घ्यायचा आहे। तुम्ही स्मॅश पण करून घेऊ शकता, पण किसून घेतला की तो चांगला एकजीव होतो। त्याच्यात आता मी चिली फ्लेक्स घातलेत आणि ऑरिगॅनो घातलं आहे आणि मीठ घातलं आहे। तुम्हाला ऑरिगॅनो वगैरे नसेल घालायचं तर तुम्ही लाल तिखट, हळद, आपले धणपूड पण घालू शकता। आणि त्याच्यात आता मी कॉर्नफ्लोअर घातलं आहे। कॉर्नफ्लोअर घालायचा आणि चांगला आपण कणिक मळतो तशा पद्धतीने हे चांगलं मळून घ्यायचं। बटाटा आणि कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तुम्हाला तांदळाचं पीठ घालायचं असेल तरी पण तुम्ही घालू शकता, पण कॉर्नफ्लोअरने खूप छान होतं। हे बघा, अशा प्रकारे आपण कणिक मळतो ना तसंच हे मळून छान घ्यायचं आहे। हे बघा, असं आता ह्याला लांब लांब असं लाट्या करून त्याच्या कट करून त्याचे गोळे करून घ्यायचे। तुम्ही हे स्नॅक्स असं बनवून फ्रीजमध्ये पण तुम्ही ठेवू शकता, फ्रीझरमध्ये पण तुम्ही ठेवू शकता। आपण बाहेरून जसं रेडीमेड आणतो तशाच प्रकारे। आणि ते थोडंसं जर हाताला चिकटत असेल तर त्याला हाताला थोडंसं तेल लावायचं आणि मग ते परत रोल करायचं। आणि मग हे रोल झाले की असे तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता। जेवढे पातळ हवेत, जाड हवेत तशा प्रकारे तुम्ही हे कट करू शकता। हे सगळे मी आता असे बनवून घेतलेले आहेत, कट करून घेतले। आता आपल्याला फक्त तळायचे आहेत। ह्याचं तुम्ही बनवून ठेवलेत, जेव्हा वेळ असेल तेव्हा असं बनवून स्टोर करून ठेवले तर तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता। हे बघा, असं छान आपलं तेल गरम झालेलं आहे आणि हे आता तेलात सोडायचे। झटपट होणारा पदार्थ आहे आणि जास्त काही साहित्य पण ह्याला लागत नाही। नक्की करून बघा कसं वाटतं तो। हे बघा, अशा खरपूस रंगाचा होईपर्यंत, आणि कोणताही पदार्थ तेलामध्ये घातल्या त्याला लगेच नाही हलवायचं। थोडंसं तो खरपूस होईपर्यंत त्याला हलवायचं नाही। एका बाजूने तो चांगला झाला की नंतर त्याला थोडं हलवायचं। हे बघा, आता आपले हे स्नॅक्स आपले तयार झालेत। पोटॅटो शॉर्ट्स जे बाहेर भेटतात ना तशा प्रकारेच हा स्नॅक्स आहे। हा बघा, आता हा आपले हे झाले रेडी। नक्की करून